कोल्हापूरमधील 65 वर्षीय रुग्ण दीर्घकाळापासून किडनी विकारानं त्रस्त होता. तो कणेरी मठ इथल्या सिद्धगिरी हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमध्ये डायलिसिससाठी येत होता. त्याला हृदयविकाराचा झटका आल्यानं त्याच्यावर बायपास शस्त्रक्रिया करणं आवश्यक होतं. परंपरागत हृदय शस्त्रक्रियेत छातीच्या समोरील भागात मोठा छेद घेऊन स्टर्नम नावाचं हाड कापून हृदयावर ऑपरेशन करावं लागतं. या शस्त्रक्रियेमध्ये रुग्णाला अधिक रक्तस्राव, वेदना आणि दीर्घकालीन विश्रांती घेणं आवश्यक असतं. मात्र दुर्बिणीच्या सहाय्यानं बायपास शस्त्रक्रिया केल्यामुळं शस्त्रक्रियेनंतर रक्तस्राव कमी होतो, वेदना कमी होतात आणि रुग्ण लवकर बरा होतो. सिद्धगिरी रुग्णालयाचे हृदयरोग आणि शस्त्रक्रिया विभाग प्रमुख डॉक्टर सयाजीराव सरगर यांच्याशी चर्चा केल्यानंतर ही अत्यंत जटिल शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार दुर्बिणीच्या सहाय्यानं इंटरनल मेमरी आर्टरी काढून छातीच्या डाव्या बाजूला छोटा छेद घेऊन बायपास शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आली, अशी डॉक्टर सरगर यांनी दिली. महाराष्ट्रात प्रथमच अशा प्रकारे दुर्बिणीच्या सहाय्यानं हृदय बायपास शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. ज्या रुग्णांना हृदयविकार आणि बायपास शस्त्रक्रियेची गरज आहे त्यांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन श्री काडसिद्धेश्वर स्वामींनी केलंय. पत्रकार बैठकीला डॉक्टर शंतनू पालकर, डॉक्टर प्रकाश भरमगौडर, विवेक सिद्ध, कुमार चव्हाण, राजेंद्र शीद, अमित नावडे यांच्यासह हॉस्पिटलचे अधिकारी आणि वैद्यकीय तज्ज्ञ उपस्थित होते.